तुमची पण केस गळती होतीये का? जाणून घेऊया ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट और ट्रायकोलॉजिस्ट मला दिसणारे रोजचे केस गळतीचे कारण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिलोजन इक्विलिब्रियम. जेव्हा कोणतं ऑपरेशन झालंय, कोविड झालंय किंवा अदर व्हायरल इन्फेक्शन झाले किंवा तुम्ही फार स्ट्रेसमधून गेलात तर होणारं जे हेअरफॉल आहे त्याला टिलोजन इक्विलिब्रियम म्हणतात. हे युजली टेम्पररी असतं, पण काही पेशंट्सला हे खूप जास्त घाबरवणारं असू शकतं. दुसरं आहे जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता, ज्याच्यामध्ये येतं अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, ज्याच्यामध्ये माणसांमध्ये इथे किंवा इथल्या भागामध्ये टक्कल पडतं आणि फिमेल्समध्ये इथल्या भागामध्ये टक्कल पडतं. थर्ड आहे हार्मोनल चेंजेस, जसं की PCOS, थायरॉइड हार्मोन इम्बॅलन्स किंवा अदर हार्मोन्स, ज्याच्यामुळे तुम्हाला केस गळती होती आहे. पण ह्याच्यासाठी तुम्हाला हार्मोनल प्रोफाईल करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 4 अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन म्हणजे आयर्न डिफिशियन्सी किंवा अदर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, जसं की लोह किंवा विटॅमिन B12 डिफिशियन्सी, विटॅमिन D डिफिशियन्सी. या डिफिशियन्सीजमुळे जे हेअरफॉल होतं ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि हे रिव्हर्सिबल हेअरफॉल आहे, जे की तुम्ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज करेक्ट करून नॉर्मलाइज करू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की ब्लड टेस्ट करून तुम्ही हे करा आणि डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रायकोलॉजिस्टकडे जाऊनच सप्लिमेंट घ्या. मनाने सप्लिमेंट घ्यायचे नसतात. असेच कारणं जाणण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा.